सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. माझं चालू होतं स्वयंपाक. चपाती भाकरी बनवून घेतल्या आणि भाजी आज सगळ्यांसाठी एकच भाजी बनवली आहे, ती पण छान अशी पातळ मसुरीची भाजी. ही भाजी मी कशी बनवली आहे, जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की मी मसूरची भाजी कशी बनवली आहे. आणि काय केलं, दोघींनी कामावरलं जेवण केलं आणि गेलो रानामध्ये. आत्या माझ्या आधीच गेलेल्या होत्या. त्यांचं ते काय करतात, सकाळी मी रोज व्हिडिओ तुम्हाला सांगतेच, त्या चहा वगैरे घेतात आणि आधीच जातात माझ्या खुरपायला. मग मी घरातलं कामावरून मागून आम्ही दोघी काय करतो, जेवण वगैरे करतो आणि रानात जातो. तर आता जवळजवळ गवार एकच सारा, माझ्या पलीकडचा जो सारा राहिला तेवढा एकच सारा राहिला खुरपायचा. उद्या होऊनच जाईन आमची गवार खुरपायची. आणि हे दुपारपासून लाईटची वाट बघतायत. 1 वाजता आमच्याकडे लाईट येते पाण्याची, ती रात्री 9ला जाती. आणि वाट बघत त्या पाण्याच्या जवळ बसलेत. लाईट अशी आली की मी म्हणते पाईपलाईनमध्ये पण पाणी येत नसेल तोपर्यंत लाईट गेलेली आहे. 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत लाईटीने छान असा तिचा तमाशा केला. आणि नंतर काहीतरी मग थोडंसं राहायला लागली आहे. तरी पण 2 सारे होत आहेत आणि लाईट जाते. कसं शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं मला हे कळत नाही. थंडीचे दिवस आहेत, किती थंडी आहे मला सांगा ना. मी म्हणते थोडंसं थंडीच्या दिवसात एक तर शेतकऱ्याला गरज त्याच दिवसात लाईटीची जास्त असते, कारण गहू, ज्वारी, हरभरा, कांदे हे सगळी म्हणजे भरणी असतात की पाणी द्यायचं असतं. आणि आमच्या विहिरीचं मस्त असं एकदम पांढरं शुभ्र पाणी दिवस मावळलेलं आहे. मग मी म्हणते तेवढ्या 3 महिन्यामध्ये जर शेतकऱ्याला तुम्ही ती जी एक पाळी जी असते संध्याकाळची रात्रीची जी असते 9 ते आमच्याकडे सकाळी पहाटे 5ला लाईट जाते, मग त्यात जर तुम्ही हे केलं, त्याला दिवसा लाईट दिली तर काय बिघडेल मला सांगा बरं. तर काय केलं, गवार खुरपण झाली, आम्ही घरी आलो, छान असा चहा वगैरे घेतला आणि अंडी उकळायला घातलेत. आज थोडासा बेत काय केलाय, थोडं शॉर्टकट बेत केलाय, कारण हे दारं धरतायत त्यामुळे चिकन आणलं कोणी नाही. त्यामुळं गणेशच्या सगळं ह्याच्यावर आनंदावर विरजण आलेलं आहे. आणि मी काय करणार आहे, तर मी रव्याच्या पुऱ्या करायचा बेत चालू आहे आमचा. गणेशने त्या दिवशी शिदोरी मी आणलेली खाल्ली की त्याला झालं तेच आवडली रव्याची पुरी, म्हटलं की रव्याचीच पुरी करायची. आणि मग रवा शिल्लक होता, त्या म्हणल्या सांजुऱ्याची नंतर करूया निवांत, आता रव्याची करूयात. आणि लाल्याला गादी टाकली आहे. लाल्या गादी काय सोडायचं नाव घेत नाही, त्याला खूप आवडली बघा, तिथेच असं छान मुरगळून झोपतोय, कारण थंडी खूप वाढली आहे. आणि काळ्या इतका आगाव आहे की सगळीकडे फिरतोय, उगाचच सगळीकडे फिरायचं. तर मी रव्याच्या पुऱ्या कशा बनवणार आहे, जे आपण कसं पुरण कसं बनवून घेतो पुरणपोळीला, तसं रव्याच्या पुऱ्यासाठी हे रव्याचं जे सारण म्हणजे हे आहे सारण, त्याला सारणच म्हणावं लागेल आता. तर ते कसं बनवणार आहे, मी माझ्याकडे हा मोठा रवा आहे, तुम्ही बारीक रवा वापरला तरी चालेल. मी आता याला मिक्सरमध्ये वाटणार आहे. लालसर छान असा भाजून घेतला आहे. आणि तर आमच्याकडे काय झालं आहे, एक मांजर आले, ते दिसलं नाही मला अजून, पण बाजूने ओरडते, मोठमोठ्याने ओरडते, त्याचा ना मला आवाज येतोय. मग गणेश आणि मी मगासपासून त्याला शोधतोय, पण ते काय दिसत नाही, फक्त आवाज येतोय. खोबरं किसलं अंड्याच्या भाजीसाठी, तव्यामध्ये हे केलं, भाजायला टाकलं. आणि तोपर्यंत म्हणलं जास्त काय जाळ लागणार नाही, तोपर्यंत म्हणलं बघूया मांजर कुठं ओरडतंय, काय आवाज खूपच यायला लागलाय. बिचारं बहुतेक आवाजावरनं असं वाटतं की खूप लहान आहे. कशाला नाही लोक असं करतात, विनाकारण आणून सोडतात. आम्ही ना थोड्याशा ना बॉब्या तळल्या होत्या मस्तपैकी खायला. कोणाकोणाला अशा बॉब्या तळलेल्या खायला आवडतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. आत्याने मस्त गव्हाचं पीठ पण भिजवून ठेवलंय चपातीसाठी. आणि आत्याची तयारी काय चालू आहे, तर जो मी रवा मगाशी भाजला होता त्याच्यात आता काय करायचं, गूळ आपला खिसायचा आणि मग मिक्स करायचं छान असं, जसं आपण शेंगदाण्याच्या पोळ्या करताना शेंगदाण्याचं कूट कसं करतो आणि नंतर गूळ मिक्स करतो, तसं सेम तसंच करायचं. मग त्या रव्यामध्ये छान असा गूळ मिक्स करायचा. आणि मग आपल्या आवडीनुसार तुम्ही इलायची घाला आणि काजू बदाम वाटून जरी घातले तरी खूप छान लागतं चवीला. गणेशचं चालू आहे मांजराचा खेळ. मला म्हणतोय की त्या दिवांच्या खाली मांजर आहे बघ, म्हणतोय तो. आणि हा लाल्या इकडे येऊन बसतोय, ह्याला नाही पाय पुसणं एवढं आवडतं की इथून हलत नाही. त्याच्यासाठीच मी त्याला तिकडे गादी टाकली आहे, म्हटलं या पाय पुसण्याची सवय मोडल. पण झालं असं की त्या मांजराच्या आवाजामुळं हे भुकायचं सोडून दोघंही घाबरून इकडे येऊन बसलाय हा लाल्या, काळ्या तिकडे, हा लाल्या इकडे बसलाय. इतके तरी ही जनावरं आगाव आहेत. तर ते मांजराचं पिल्लू मी तुम्हाला दाखवते, बाहेर आले. आणि ह्या मांजराच्या पिल्लाच्या नादात माझा पहिल्या दिवशीचा एक उद्योग झाला आहे, तोही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते. तर दिवसभर रानातलं काम, एकतर त्या गवारीनं इतकं डोकं खाल्लं आहे, खुरपताना रान निबर अक्षरशः हाताला सगळ्या आमच्या हे झालेल्या बोटांना. आणि हे बघा, ही पाहुणी आली आहे, तिचं आता दर्शन झालेलं आहे. 2 तास झाला आम्ही तिच्या फक्त आवाजावर बघत होतो, गणेश मी टॉर्च लावून. एकतर आमच्याकडे एकही बॅटरी नाही आहे, हे दोघं पण दारं धरतायत, दोघांनी 2 बॅटऱ्या नेल्यात. मोबाईलच्या टॉर्चवर आम्ही हे सॅम्पल बघत होतो बाजूने घराच्या, कुठं दिसतंय का, पण कुठं दिसत नव्हतं. बघा तोंड कंटिन्यू चालू आहे, इतका आवाज मोठा आहे, स्पीकर लावल्यासारखा आवाज हिचा मोठा आहे. आता गप्प बसावं ना, पण काय गरज होती हो सोडायची मला सांगा बरं. आणि तुम्हाला सांगते, आमच्याकडे हे जेवढी मांजरं आहेत त्यात फक्त आमचे ससे भाऊ आम्ही पाळलेले आहेत. म्हणजे हौसरी म्हणतात ना, पहिल्यांदा मांजर आणतो ते आमचे ससे भाऊ आहेत. हे बाकीचे जे सगळे आहेत ना, हे बिनबुलाई मेहमान आहेत, हे आम्ही एकही पाळलेलं नाही आहे. आमचं घर आहे रानामध्ये
आणि बरोबर त्या रस्त्याला काय करतात, वस्ती दिसली की ज्याच्याकडे मांजराची पिल्लं जास्त झाली आहेत ते तिथं आणून सोडतात. करायचं काय मला तुम्ही सांगा. मग काय मी तर आहेच, मला प्राणी खूप आवडतात, मग मी काय जाऊन देत नाही. आणि तिच्या नादात माझं खोबरं सगळं करपून गेलं. आत्या पण त्यांचं काम करत होत्या. मला वाटलं जाळ लागायचं ना आरावरती छान भाजर, पण कसलं काय होत्याचं नव्हतं झालं. खोबरं थोडं एकतर होतं ते गेलं करपून. आणि आत्यानी ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते गोंधळात गोंधळ आमच्या 2 रेसिप्या चालू आहेत. अंड्याची भाजी एकीकडे रव्याच्या पुऱ्याची तयारी. ते पोरगं काय ऐकत नाही. त्याला एकदा एखादा मेनू आवडला की झालं तेच करायचं. मग छान त्यात गूळ मिक्स करून घेतात, मला दाखवत होत्या की एवढा बासकाम. आणि ही तयारी घेतली आहे मी अंड्याच्या भाजीची ती करून. कोथिंबीर लसूण कांदा चिरून घेतलाय, कांदा फोडणीला घालणार आहे, कोथिंबीर लसूण मिक्सरला बारीक करून आणते. आता कसंही करून काय करावं लागेल, भाजी थोडं खोबरं त्यातलं हे करूनच वाटून आणावं लागेल. भात शिजतोय, कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला. छानपैकी आत्यानी मस्त हा रवा असा मिक्स करून ठेवलाय. त्याच्यावर काय करायचं, पाण्याचा शिंतोडा द्यायचा, जास्त नाही, शिंतोडा देऊन मिक्स करायचं पाणी. आणि झाकून ठेवायचं. सकाळी मी त्याच्या पुऱ्या बनवणार आहे. आणि आमचं पोरगं लय आगाव, म्हणजे एकच नंबर आगाव. मांजराला खाली बसून दूध पाजायचं तर त्याचा आतापासून लाड करायला लागलाय. त्याला ना बाजेवर ठेवून दूध पाजतोय. काय करायचं सांगा गणेशला. गणेश तुमच्या आवडीचा सगळ्यांचा. गणेश बघा मला किती त्रास देतो. तर अंड्याच्या भाजीला फोडणी घालायला सुरुवात केली मी. कढईमध्ये मगाशी तेल घातलं होतं, तेल गरम झालंय. कांदा चिरून घातलाय, कांदा छान परतून घेते, त्यात मीठ घालते. आणि आर एवढा सुंदर पडलाय आणि त्याच्यावरती हा भात. माझं गावाला आल्यापासून विषय असा झालाय की मला कुकरला भातच लावता येत नाहीये. कारण मी रोज काय करते, माझं इकडे तिकडे होसपर्यंत चुलीवरती भात शिजायला घालते. आणि वाटणाच्या 3 तेरा झाल्यात. आता भाजी कशी टेस्टला लागते काय माहिती. तर मला सवय लागली पातेल्यात कढईत भात शिजवायची, त्याच्यामुळे कुकरचं माप मला येतच नाही. त्या दिवशी माझी मला मुलगी मोठी विचारते की आई मम्मी तुला येतो का कुकरला भात लावता येतो का. मी म्हणलं माझं पण तोच प्रॉब्लेम झाला. मला गावाला आल्यापासून मापच समजत नाही की भात कुकरला लावायचा कसा. कारण मी कुकर हा वापरतच नाही, आहेत पण मी वापरत नाही. आणि मग काय आमची प्राणीसेवा सुरू झालेली जोरात. गणेश आमचा आणतोयच दूध, ठेवतोय, आणतोयच दूध आणि त्या पिल्लाला पाजतोय. आणि त्याला म्हणलं चल घे व्हिडिओ, आता मी भाजी फोडणी घालते. मी काय केलं, छान असा मसाला सगळा त्याच्यामध्ये तळायला घातलाय. आणि म्हणलं मिक्सरच्या भांड्याचं जे पाणी आहे, काय करायचं, खोबऱ्याचं वाटण जास्त असं परतून झालं, एसूर वगैरे घालून झाला की त्यात ते मिक्सरच्या भांड्याचं पाणी असं धुवून घालायचं. आणि त्याच्यातच थोडा वेळ मसाला शिजून द्यायचा. मग भाजीला छान अशी तरी येते. तेल सुटूसपर्यंत शिजून द्यायचा. आता मी काय करते, अंडी उकडून आत्याने छान मगाशीच अशी सोलून ठेवली होती. मी फक्त मधून असं चीर करते. म्हणजे असं केलं का त्याच्यात मीठ मसाला छान असं आतमध्ये घुसतो. आणि वाटणामध्ये सगळी अंडी मी घालते. आणि गरम पाणी करून घेतलेलं आहे ते नंतर त्याच्यात घालायचं. तयार झाला आपला मस्त असा गावाकडच्या पद्धतीचा थोडंसं खोबरं करपलेला रस्सा तयार झालेला आहे. पण मी काय केलं होतं, करपलेलं खोबरं घेतलं नाही, थोडं थोडं वरचं जे पांढरं राहिलं होतं तेच घेतलं आणि थोडासा आपला रस्सा बनवला आहे. तर चला मी आता चपात्या बनवते आणि बघते ह्यांची दारं धराय म्हणजे कुठपर्यंत आली आहेत ते. ह्या बिचाऱ्यांना ना आज म्हणजे सगळ्या शेतकऱ्याचं असं आहे, काही स्पेशल माझ्या नवऱ्याचं असं नाही की बघा ना लाईटनं आता काय करावं लागणार, थंडीची दारं धरावी लागणार. करणार काय सांगा. तर रस्सा कसा वाटला सांगायला विसरू नका. चपात्या भाकरी केल्या आणि मी आणि रानामध्ये त्यांच्याकडे म्हटलं बघावं तर ह्यांची दारं किती राहिली. अंधारामध्ये टॉर्च नव्हता, मोबाईलच्या उजेडात काय दिसतच नाही आहे. आणि पाणी तेवढं वाहतंय बघा, पाण्याचा आवाज खूप जोरात आहे. तर आता ह्यांना म्हणजे तरी 12-1 तर वाजणार आहे ही मका भिजवायला. कारण खूप मका राहिली. दुपारी जर लाईट राहिली असती तर मग आता ह्यांची मका भिजवून लवकर झाली असती. आणि तिकडे मामा कांद्यावर दारं धरतायत. मग व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही समर्थ.